आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर त्यांनी काही मोठे खुलासे केले। प्रांजल खेवलकर यांचे मुलींसोबतचे नग्न व्हिडिओ तपासामध्ये जे समोर आलेले होते त्याबाबतचा अहवाल पोलिसांनी त्यांना दिला। या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे तक्रार आलेली होती। ही तक्रार त्याची चौकशी करून रिपोर्ट द्यावा असं 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं। त्याच वेळी याचे संकेत मिळालेले होते। जवळपास या तपासामध्ये नेमकं काय काय सुरू आहे हे सगळं त्यांनी आता सांगितलं। तुम्ही जी माहिती दिलीत त्या माहितीमध्ये नेमके व्हिडिओज किती आहेत, व्हिडिओज कुणाचे आहेत, फोटोज किती आहेत, या मुली समोर आल्यात का, स्वतः यांनी काही तक्रारी केल्यात का, की महिला आयोगानं सुमोटो याच्यामध्ये अग्रेसिव्हली पुढे येण्याचं कारण हे राजकारण आहे? पहिली गोष्ट, राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 3 वर्षामध्ये आम्ही मानवी तस्करीच्या विरोधात प्रखरपणे काम करतो। आपल्याला कल्पना असेल, पुण्यामध्येच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन गेल्या वर्षी मस्कत, ओमान, दुबई भागातल्या ज्या मुली आणि महिला होत्या त्यांना भारतात परत आणल्यानंतर आणि भारतातून महाराष्ट्रात येण्याचा कालावधी हा बराचसा लागतो। यामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली होती की इथून पुढे अशा जाळ्यामध्ये पुढे अडकू नये। एजंटच्या माध्यमातून खोट्या जाहिराती जर दिल्या गेल्या असल्या तर या जाहिरातींना बळी पडू नये आणि त्याची शहानिशा केली जावी। या अनुषंगाने गेल्या वर्षी प्रेस घेऊन आलेल्या मुली आणि महिला स्वतः तिथे बसल्या होत्या, याची आपल्याला खूप चांगली माहिती असेल। त्याच अनुषंगाने 30 जुलैला हा जागतिक मानवी तस्करी दिन होता। 30 जुलैला आम्ही सह्याद्री इथे कार्यशाळेचं आयोजन करत देशभरातले तज्ज्ञ, मानवी तस्करीमध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि महाराष्ट्रातलं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट हे त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं, जेणेकरून या सगळ्यांच्या एकत्रित सहकार्याने जी मानवी तस्करी होतीये किंवा मानवी तस्करीच्या जाळ्यामध्ये जर कुणी अडकलं जात असेल तर त्यांनी सावध राहावं आणि अशा पद्धतीने जर कुणाला सहकार्य हवं असेल तर त्यांनी राज्य महिला आयोग असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल, त्या संबंधित पोलीस विभाग असेल यांच्याशी संपर्क साधावा आणि जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो। तुम्ही खेवलकरांच्या विषयावर आपण परत येऊ। तुमच्याकडे एक्झॅक्ट आकडा किती, खेवलकरांचे स्वतःचे किती मुलींबरोबरचे न्यूड व्हिडिओज, फोटोज त्यांच्या मोबाईलमध्ये मिळून आले? यामध्ये मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ आहेत, 1497 फोटो आहेत, असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। एकूण मुली किती आहेत? या सगळ्या फोटो व्हिडिओज मधल्या मुलींचा आकडा किती आहे? यामध्ये 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत आणि म्हणून काही मुली समोर येऊन तक्रार दाखल करतात। पण यामध्ये गोपनीयता ठेवून मुलींना आम्ही निश्चितपणाने आयोगाच्या वतीनं देखील आवाहन करू आणि पोलिसांना देखील सांगू की यामधील ज्या कोणी मुली असतील, खरं तर प्रत्येकाला समाजामध्ये वावरताना एक भीती असते आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना पोलीस संरक्षण देणं, पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांचं समुपदेशन करणं हे फार गरजेचं आहे आणि हे आमचं काउन्सिलिंग सेंटर ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून करत असतो आणि म्हणून हे आव्हान या निमित्तानं करते की पोलिसांनी देखील त्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं। कुटुंबाने, त्या मुलींच्या कुटुंबाने असेल आणि त्यांचं ज्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग झालेलं आहे किंवा त्यांचे व्हिडिओ केले गेले तर यामुळे त्यांना पुढे भविष्यात कोणता त्रास होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही सूचना देऊ। खेवलकरांच्या या सगळ्या प्रकरणाच्या भोवती तुमच्या आणि रोहिणी खडसेंमध्ये असलेल्या वादाचे किनारे असं सुरुवातीपासून म्हटलं गेलं। हा पॉलिटिकल ट्रॅप होता। हा ट्रॅप जाणीवपूर्वक लावण्यात आला। खेवलकरांना याच्यामध्ये अडकवण्यासाठी 8 दिवस आधीपासून 8-15 दिवस आधीपासून प्रयत्न केले जात होते असंही म्हटलं जाते। खडसेंनी आता न्यूज 18 लोकमतला जी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली त्याच्यात असं ते म्हटलेत की रुपाली चाकणकरांना दुसरं काही काम नाही। नार्कोटिक्सच्या केसमध्ये महिलांचे विषय आणून ते जाणीवपूर्वक राजकीय उट्ट काढतात। मला खरं त्यांची सहानुभूती वाटते। आता त्यांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी माननीय न्यायालयात मांडावं। जिथं जिथं न्यायप्रविष्ट हा शब्द त्यांना समजत असेल, जिथं जिथं भूमिका मांडता येईल, देता येतील पुरावे त्या ठिकाणी त्यांनी द्यावेत। आयोगाचे अध्यक्ष म्हणून 3.5 वर्षामध्ये काम करत असताना गेल्या वर्षीसुद्धा आम्ही 24 मुली आणि महिलांना परत आणलं। हा काही राजकीय विषय नाही आहे। आमच्या दृष्टिकोनातून मानवी तस्करी हा अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती निर्माण करणारा संघटित गुन्हेगारीचा प्रश्न आहे आणि ही घटना 30 तारखेला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातील तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये कृती आराखडा तयार केला आहे। हे राजकारण नाही आहे, त्याच्यामुळे हे बालिश विधानं बंद करून जी काही माहिती आहे ती त्यांनी माननीय न्यायालयात द्यावी। कारण की ज्यावेळेस आपण या मुलींच्या घरातली परिस्थिती जवळून पाहतो, त्यांच्यावर झालेला अन्याय जवळून पाहतो, त्यावेळेस अक्षरशः तळपायाच्या मस्तकात जाते, कारण की त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना अशा पद्धतीने अडकवलं जातं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातून न्यायालयामध्ये त्यांनी सगळे पुरावे सादर करावे। आणखी एक विषय या सगळ्यामध्ये विचारला जातोय तो म्हणजे प्रत्यक्ष तक्रार करती मुलगी कोण आहे। हे सगळं जरी झालं
त्यांचे व्हिडिओ आहेत, या सगळ्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी महिला आयोगाकडे प्रत्यक्ष कुठल्या मुलीची तक्रार आलेली होती? तपासातली माहिती मिळाल्यानंतर एका संस्थेकडून हा अर्ज मागून मग महिला आयोग म्हणजेच तुम्ही जाणीवपूर्वक पोलिटिसाइज करून राज्य महिला आयोगाला सुमोटो करायचा पण अधिकार असतो. सगळ्यात मोठा दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे. राज्य महिला आयोग एक संविधानिक संस्था म्हणून तेच त्यांचं म्हणणं आहे की फक्त खडसेंच्याच प्रकरणामध्ये महिला आयोग सुमोटो पुढे आलाय. तक्रार नसताना माहिती मिळाली तपासाची, व्हिडिओज कळाले, मग त्यांनी अजून त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा, पॉलिटिकल ऍडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न सुरू केला. मला असं वाटतं की आयोगाने गेल्या इतक्या वर्षाचे 3.5 वर्षातले, म्हणून मी मागच्या वर्षीचा संदर्भ का देते तुम्हाला, त्याच्यात सुद्धा आमच्याकडे अनेक संस्था तक्रार दाखल करत होत्या. प्रातिनिधिक स्वरूपात एखाद्या तक्रारीचा संदर्भ घेऊन आम्ही ते संबंधित विभागाला पाठवत असतो. आमच्याकडे शांताबाई बहुउद्देशीय संस्थेचे सुद्धा तक्रारी आहेत या पार्टीच्या संदर्भात. आपण माहिती घेऊ. शांताबाई बहुउद्देशीय संस्था म्हणून आहेत. त्याच्यामुळे ह्या संस्थेच्या अंतर्गत अनेक संस्थांचे आमच्याकडे मेल आहेत. सगळे मेल घेऊन आपण सगळे पाठवत नाही. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक संदर्भ असावा म्हणून आपण ती माहिती त्याच्यामध्ये देत असतो. आणि या सगळ्या अनुषंगाने कुणाचं पत्र घेतलंय किंवा कुठं दिलंय हा विषय आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही आहे. मुलींना न्याय देणं ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची. एसआयटीची मागणी केली आहे. एसआयटीने नेमकं काय करावं, म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भामध्ये तपास करणं अपेक्षित आहे की तुमची मागणी काय स्पेसिफिक? याच्यामध्ये आपण एसआयटीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये आरोपीकडून 28व्या रूम बुकिंग केली आहे. तर त्याच्या पाठीमागचा हेतू आणि संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा. मानवी तस्करी प्रतिबंध पथक जे आहे, आपले ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट जे आहे, यांच्याकडून महिलांना कशा प्रकारे आणलं गेलं, त्यांची फसवणूक, त्यांच्यावरचा दबाव, त्यांना कोणत्या माध्यमातून आणलं गेलं आणि त्यांचं मूळ गाव, वय, त्यांचा वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तावेजची खातरजमा व्हावी. त्याचबरोबर आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं असं वाटतं. हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी. एसआयटीमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असावा आणि याच्यामध्ये जी काही महिलांची माहिती मिळेल ती संपूर्णपणे गोपनीय ठेवण्यात यावी. आणि यामध्ये चौकशीनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, कारण की इथून पुढे परत अशा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या घटना घडू नये अशी मागणी आम्ही तुम्ही रॅकेट असं मागणीमध्ये पहिल्या म्हटलात की याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे. आणखी कोण असायची माहिती तुमच्याकडे आहे? पोलिसांनी जो रिपोर्ट तुम्हाला दिलाय महिला आयोगाला त्याच्यात आणखी काही आरोपींची नावं आहेत का? रॅकेट म्हटल्यावरती याच्यामध्ये आणखी काही एजंट होते का, मुली पुरवणारे होते का, नेमकी काय माहिती, किती जण आहेत? एसआयटीने हे सगळं शोधून काढावं आणि याची सखोल चौकशी करावी. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही मानवी तस्करीतून ज्या मुलींची, महिलांची सुटका केली त्यावेळेस अनेक सामाजिक संस्था तेव्हा आमच्याबरोबर काम करतात आहेत आणि बऱ्याच वेळा या महिलांचा त्या सामाजिक संस्थेला संपर्क करून मदत मागत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सामाजिक संस्थेकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातली माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते आणि आम्ही तातडीने ती ह्युमन ट्रॅफिकिंगकडे देतो, जेणेकरून कोणाची फसवणूक होऊ नये, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होऊ नये आणि त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन व्हावं हा ह्या पाठीमागचा उद्देश असतो. कारण की बऱ्याच वेळा कुटुंब त्या मुलींना परत स्वीकारत नाही आणि हे सगळं करत असताना आम्ही सामाजिक संस्था आमच्याबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहोत. नाही, पण आरोपींची काही नावं आली आहेत का तुमच्याकडे? रॅकेट पत्रकार परिषदेत सांगितलं ही 5 आरोपी आहेत, ह्यांचीच तपास व्हावीत, म्हणजे कळेल की एजंटच्या माध्यमातून हे सगळं जे झालेलं आहे तर याच्या माध्यमातून जर तपास व्यवस्थित झाला तर कशा पद्धतीने इतक्या मुली कुठून आल्या, कुठं नेल्या, कशा पद्धतीने त्यांना बोलवलं गेलं, त्यांच्यावर कसे लैंगिक अत्याचार केले हे एसआयटीच्या माध्यमातून समोर येईल. मग तपास पुणे पोलिसांकडे आहे, म्हणजे तुमचा पुणे पोलिसांवर विश्वास नाही का? या संदर्भामध्ये जर तक्रार तुम्ही पुणे पोलिसांना जर दिली तर ते तपास करणार नाही? पोलीस महासंचालक हे आमच्या आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम करत असतात आणि आयोगाकडे पोलीस महासंचालकांकडे दिल्यानंतर त्या जिल्ह्याचा, त्या शहराचा तपास असेल तो त्यांच्याकडे पाठवला जातो. म्हणून मला असं वाटतं की हे पोलीस महासंचालकांना आतापर्यंत आम्ही अनेक गोष्टींच्या बाबत पत्र पाठवलेले आहेत. पुणे पोलिसांवर विश्वास आहे. पुणे पोलिसांनी चांगल्या पद्धतीचं काम आतापर्यंत केलेलं आहे. पुणे पोलिसांना विनाकारण बदनाम करण्याचं काही काम काही लोक करत असतात, त्याचा अर्थ असा अजिबात नाही. म्हणून पोलीस महासंचालकांना आत्तापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा इतर अनेक गोष्टींच्या बाबत आम्ही ही पत्रव्यवहार केलेला आहे, काही ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणाला पाठवलं हे महत्त्वाचं नाही आहे. ते त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये जशा पद्धतीने एसआयटी गठीत करता येईल तशी ती गठीत करणार. शेवटचा प्रश्न तुम्हाला, अगदी या सगळ्या प्रकरणाला पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे मी येतो. तुमच्या आणि रोहिणी खडसेंच्या वादाचे किनारे असं सतत म्हटलं जातं. तुमचं एका वाक्यामध्ये याला उत्तर काय असेल? हे खरंच पॉलिटिकल वेंडेटाचं प्रकरण आहे का, की म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जास्त रस घेण्याचं कारण ते रोहिणी खडसेंचे पती आहेत हे आहे का? मी फार रस घेतला असता तर पहिल्याच दिवशी प्रेत घेतले असते. मी
कधी कुणाच्या वैयक्तिक गोष्टीवर बोलत नाही. मी कधी कुणाच्या वैयक्तिक तुमच्यावर झालेल्या वैयक्तिक कमेंटचा राग आहे का? मला अजिबात नाही, कारण की राजकीय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना आपल्यावरती टीका टिप्पणी होत असते आणि गेली 20 वर्ष मी राजकारणात काम करते. त्याच्यामुळे माझ्यावरती आतापर्यंत किती खालच्या पातळीवर आणि कुणी टीका केली याचे साक्षीदार मला वाटतं तुम्ही सगळ्यात जास्त आहात. पण मी वैयक्तिक कुठल्याही गोष्टीला कुणालाही उत्तर दिलं नाही. मला ते आवडतही नाही आणि माझ्यावर तसे संस्कारही नाही. आयोगाचे अध्यक्ष म्हणून आमच्या ॲक्टमधलाच मानवी तस्करीच्या विरोधातली मोहीम लढण्यासाठीची नियमावली आहे. त्याच्यामुळं आयोग म्हणून आम्ही काम केलं आहे. कदाचित हा प्रश्न तुम्ही गेल्या वर्षी पण विचारायला हवा होता. एवढ्या मुली आणि महिलांना महाराष्ट्रात परत आणल्यानंतर याच्यामध्ये कुठे राजकीय विषय होता? त्याच्यामुळं मानवी तस्करीच्या विरोधात आपण लढतोय, त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी समर्थन देणं आणि खऱ्या अर्थाने या मुलींना संरक्षण देण्यासाठी एकत्रित येणं हे फार गरजेचं आहे. आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही याच्यासाठी जनजागृती ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावी असं मला मनापासून म्हणजे रोहिणी खडसे तुमच्या वादाचा हा परिपाक नाहीये? अजिबात नाहीये. मी राजकारणात काम करते आणि 20 वर्षापासून करते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना इथपर्यंतचा हा राजकीय प्रवास आहे. टीकाटिप्पणी ही राजकारणामध्ये होत असते. त्याच्यामुळे या टीकाटिप्पणीला मी कधीही उत्तरं दिलेलं नाही. शेवटी काम बोलतं. कामाच्या माध्यमातून एका सर्वसामान्य कुटुंबातली महिला इथपर्यंत जर येत असेल तर कोणी आपल्यावर टीका करते त्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. ठीक, धन्यवाद. रुपालीताई चाकणकर होत्या. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत. मूळ जो महत्त्वाचा आरोप करण्यात आलेला होता तो म्हणजे रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्या संघर्षातून ह्या प्रकरणाला सुरुवात झाली आणि आता ज्या तपासाची महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर रुपाली चाकणकरांनी या प्रकरणामध्ये एंट्री घेतली आहे. हे प्रकरण आणखी किती दूर जातं? SITची मागणी केली ती SIT फॉर्म होते का? आणि खेवलकरांचे आणखी व्हिडिओज किंवा फोटोज जे नग्न आहेत इतर मुलींबरोबरचे आहेत त्या तपासामध्ये नेमकं आता आणखी पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.